हे गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. परवाच्या दिवशी मी तुम्हाला काही दाखवू नाही शकलो ऍक्च्युली. म्हणजे आपण आलेलो आहे आता आपल्या गोडाऊनला गाईज. आणि गोडाऊनला पसारा बघा, किती पसारा आहे. हे बघा, हे बॉक्स बघा गाईज, किती सारे बॉक्स झालेले आहेत इथून 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 एवढे सगळे. म्हणजे विषय असा आहे गाईज का आता आपल्याला अजून एक नवीन रॅक बनवावं लागणार. म्हणजे त्या दिवशी ना गाईज पुण्यावरतून गाडी आलेली लोडून. म्हणजे प्रत्येक गोणीमध्ये वेगवेगळं सामान आहे नाही, प्रत्येक गोणीत. हे बघा, रेड्युसर बिड्युसर, हे बघा, हे रेड्युसर बघा केवढं, किती मोठे मोठे रेड्युसर वगैरे सॉकेट आहे ते. हे बघा, हे रेड्युसर. म्हणजे प्रत्येक गोणीत आहे ना गाईज वेगवेगळं मटेरियल आहे. तर सरांशी तर बोललोच मी तसं. तर गाईज आता आपल्याला ही जी समोरची जागा आहे इकडे एक रॅक बनवायची आहे. आणि हे जे काही होज बॉक्स असतील गाईज आपल्याला हे सगळे टॉप फ्लोअरला ठेवायचे. जसे ह्या साईडला जसे टॉप फ्लोअरला ठेवले ना तसे या साईडला पण टॉप फ्लोअरला आहे ना गाईज आपल्याला सगळे होज बॉक्स ठेवायचे. आणि इथं पण एक रॅक बनवून इथं पण टॉप फ्लोअरला सगळे होज बॉक्स ठेवायचे. आणि बाकी जे मटेरियल आहे गाईज हे सगळं आपल्याला ट्रेमध्ये ठेवायचं आहे. तर मग तर बघू, सर पण येतील थोड्या वेळ. सर आले तर त्यानंतर सगळं डिस्कस करू व्यवस्थित काय काय नाही. बटरफ्लाय वॉल वगैरे. म्हणजे आता आहे ना काही आपल्याला हार्डवेअरमध्ये जायची तर शक्यता खूप कमी आहे. राहील म्हणजे जावं तर लागेल आपल्याला, बट खूप कमी जावं लागेल. म्हणजे जेवढं आपण 99% गाईज आपण पळत होतो ना तेवढं नाही पळावं लागणार. आणि त्याच्यात माझ्या डोळ्यात एवढी झोप आहे ना प्रमाणे, जेव्हा मला कंटिन्यू झोप लागते. रात्री मी गाईज 6 वाजता झोपलेले आहे काल. सकाळी 9 वाजता उठलेलं. आज खूप टाइम होऊन गेला मला यायला पण. ऍक्च्युली मी 8 साडेआठलाच येतो, बट झोपच कंट्रोल होत नव्हती. म्हणजे डोळेच खुलत नव्हते. आता पण माझे डोळे ना असे बंद होते, पण नाही, काम करायचं आहे आपल्याला. सर येतील थोड्या त्यानंतर सरांना दाखवू काय काय नाही. म्हणजे मग रॅकचं डिसिजन आपल्याला घ्यायला लवकरात लवकर. काहीच तर आता आपण निघालेलो आहे गोडाऊन वरतून आपल्या ऑफिसच्या प्रवासाला नाही का. ते आता ऑफिसला जाऊ काही. तिथं आपल्याला विजय ठाकूर साहेबांना मेजरमेंट टेप द्यायचं आहे. आणि त्यानंतर काय काम आहे, हा आपल्याला कुणाल पाटीलच्या साईटवर पण जायचं आहे. त्याचं काय काम चालू आहे ते बघायचं आहे. तिथून त्यानंतर काही आपल्याला जायचं आहे हा मेडिग्राम हॉस्पिटलला. तिथले चेक आणि ते पण घ्यायचं नाही का, पेमेंट वगैरे घ्यायचे तिथले पण. तर त्याला निघू आता. ऑलरेडी प्रवासाला लागलेलेच काही. त्याच्यात पावसाचं वातावरण आहे आज लय नाही का, काही खरं नाही. तर विषय तर आता आपण चाललेलं आहे कॅरेट बघण्यासाठी. ते आपल्याला गोडाऊनला जे काही कॅरेट वगैरे लागणार आहे त्याचं कोटेशन काढायचं आहे. सो आपल्यासोबत आहे आज काही ठाकूर साहेब, त्यानंतर तुमचा भाऊ. जाऊ आणि बघू किती मध्ये कॅरेट भेटते नाही का. संकेत सर आलेले आहे तसं. संकेत सर बोलले का काय असेल कॅरेट वगैरे बघ आणि मला कोटेशन वगैरे टाक नाही का. फायनली आपण आता आपल्या प्रवासाला लागलेलंच आहे गाईज, बघू शकते तुम्ही. आणि त्यानंतर आपल्याला जे अँगल वगैरे लागणार आहे रॅक बनवायला त्याची पण ऑर्डर दिलेली आहे. ते पण आपण आज गोडाऊनला टाकून देऊ ना. आणि कॅरेटचं कोटेशन देऊ म्हणजे उद्यापर्यंत आपल्याला पैसे दिले ना उद्या दुपारी कॅरेट पण घेऊ दे. काहीच तर आपलं कॅरेटचं जे कोटेशन होतं ते आपण घेतलेलं आहे गाईच. आणि कॅरेटचं कोटेशन घेतल्यानंतर तो आता आपण चाललेलं आहे. कुठं चाललंय रे? ट्रेडर्सला. ट्रेडर्सला. कोणत्या ट्रेडर्स आहे पण नाव काय त्याचं? काय लक्षात नाही आता सध्या. लक्षात नाही गाईज आम्हाला. ऍक्च्युली तिथून आपल्याला आहे ना बॉक्स पाईप घ्यायचे. म्हणजे आपल्याला काही जे रॅक वगैरे जी बनवायची आपल्या गोडाऊनला त्याच्यासाठी. तर आता तिथून ते बॉक्स पाईप घेऊ आणि ते गोडाऊनला टाकू. म्हणजे उद्या रॅक बनवता येईल. आणि कॅरेटचं कोटेशन तर आपण संकेत सरांना पाठवलेलं आहे ग्रुपवर. मग त्याचं पेमेंट आल्यानंतर उद्या कॅरेट पण भेटून जातील किंवा आज संध्याकाळपर्यंत भेटतील नाही का. तो सर्वात पहिले बॉक्स चॅनल घेऊ, ते टाकू आणि तिथून मग आपल्याला आंबडला पण जायचे. त्या आंबडला 2-3 ठिकाणी जायचं. काहीच तर आता आपले जे काही सी चॅनल होते ते सगळे आपण घेतलेले आहे इथून.
काय सुराणा स्टील सेंटर मधून नाही का. हे बघा, हे जे रिक्षावर दिसतंय ना, हे वाले आपले सी चॅनल आहे. सो गाईज आता आपला प्रदीप भाऊ घेऊन येणार आहे ते. आपण जाऊ गोडाऊनला, गोडाऊन वगैरे खोलून घेऊ नाही का, तिथं जागा बनवू जरा, कारण आपल्याला हे सी चॅनल ठेवायला जागा बनवावं लागणार. प्रदीप म्हणे मी बिल वगैरेचा फोटो बिटो काढून मग तिथे येतो. ठीक आहे, ये म्हण. तर आपलं जे अँगल टाकायचं जे काम होतं सी चॅनल टाकायचं ते झालेलं आहे गाईज. आता आपण आलो MSS इंडियाच्या समोर. म्हणजे बघा, इकडं आहे MSS इंडिया गाईज. आणि आपण आलेलो आहे आयोरा आयोरा या कंपनीमध्ये बी फॉर्म देण्यासाठी, आणि त्यानंतर त्यांचं बिल पण द्यायचं त्याच्यासाठी. इथून गाईज आता आपण अजून एका कंपनीत जाणार आहे. तिथून काही डॉक्युमेंट घ्यायचे आहे, आणि मग आपल्याला फायर अलार्मचा पॅनल आहे आपल्याकडे नाही का बॅगीमध्ये, तो पॅनल आपल्याला रिप्लेसमेंट करायचा आहे. म्हणजे हा खराब निघाला वाटतं, तर हा देऊन दुसरा घ्यायचा आहे का काय काय माहिती. ते ठाकूर साहेबांना आपण विचारू. आणि 6 वाजता आपल्याला एक मीटिंग पण आहे, त्याच्यात एक डॉन आहे माझ्यासोबत, तो बा सारखा बघू. ए काय म्हणणं आहे तू? गवळी मी गवळी बोल. करिए, मैं क्या बोल रहा हूँ, देखिए अगर ऐसा कुछ इशू होगा, देखिए अभी ये हरी बत्ती जला दिख रही है, एक बार उनको ये चेंज करने के लिए बोलिएगा। एक बार ये पलटी मारे हैं क्या वो, ये जो चीज लगा है दोनों, देखिए इसको एक बार ऐसा बोलिए, ऐसा करने के लिए। हाँ? ये ऐसा निकाल के इस तरफ, मैं अभी जैसा रहेगा वैसे कर दे रहा हूँ, उसको निकाल के इस तरफ। फ्यूज है ना वो? तो अभी देखिए ये रेड कलर जल रहा है, ऐसे 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 से कुछ तो नहीं होता है, एक बार वो देख लेने का। देखिए ये ऐसा जल रहा है ना, हाँ तो अभी उसको जब चेंज करेंगे ये हरी बत्ती जलती है, इसका भी कोई इशू होगा देख लीजिएगा। ठीक है चलेंगे. तर आता आपण आलो होतो अलारामचा पॅनल चेक करण्यासाठी, रिप्लेसमेंटसाठी. पण पॅनल तर चांगला आहे तो, बघू आता. पण त्याच्यात आता पाऊस चालू झालेला आहे. आता एवढ्या पावसात काही आपल्याला जायचंय आपल्या ऑफिस. फुल धुमासळ इथे चालू आहे. पाऊस नुसता पाऊस. पॅनल एकदम ओके आहे काही. हे बघ. कोई दिक्कत आती नहीं। गाईज रात्रीचे 9 वाजलेले आहे, आणि आपण आता आलेलो आहे आपल्या गोडाऊनला. आहे बघा पसारा, बघा गाईज किती पसारा आहे. आणि आपल्या सोबत गाईज आलेला आहे आपला दादू भाऊ. हे बघा, बघू शकताय तुम्ही. म्हणजे आता गाईज आपल्याला उद्या आहे ना, आता हे जे आपण अँगल टाकलेले आहे, हे अँगलचे आपल्याला म्हणजे बॉक्स पाईप जे टाकलेले आहे, उद्या एक रॅक बनवायची. अजून एक समोर एक आहे गाईज, इथे एक आहे. आता ह्या साईडला पण आपण एक रॅक बनवणार आहे. आणि त्यानंतर कॅरेटचे पण पैसे आलेले आहे आपल्याला कंपनीकडून. हे सगळं मटेरियल आपण कॅरेटमध्ये टाकणार आहे. एक नंबर काम करायचंय. गाईज चला आता निघू आपण आपल्या घरच्या प्रवासाला, वेल्डिंग मशीन आणि ते ठेवून. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाकाल.